मन नाही शशावे मन नाही शशावे से स्वभावे देवासी तो हातरील पार भवसुर नदीचा बहु आहे करुणा बहु भागे करुणावंत आनंद येना माझा तो हातरील पार भवसुर नदीचा तुका बने साक्षी तुका संजीव प्राणानमो भगवते पुरुषाय नमो विठ्ठला राजाय नमो रोमिनी माऊले नमो मंडलिका नमो नमस्कार माझा रुक्मिणी प्रथम दुसरे चरणाची चंचा कपाराई जयांचे आस्मर होय 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 विचार तेचे जीवन दुसरे नमस्कार जयाचा जनी जन्म जया जया सदा जया जया सर्वदा नामकी नमस्कार ब्रह्मचर्य मूर्ती जिथे ज्ञान विज्ञान संसेवो जिथे योग विद्ये सांगते जिथे मानवाला लाये जगाता तुझ्या पायाशी श्री संभ्रमाता जोडून कर चरण परसा माझ्या चरणाला असुभावा आलो तुझ्या छाया कृपा दृष्टी राया माझी वाणी तुझे करणे पूर्णना माझी वाणी करणे पूर्णना माझी जो जाया पलचारी बुद्धिहीन तन जाने सुमिरो बल बुद्धि
पवन पवन हनुमान की बसलेले निदान जय जय मोठ्यानं मोठ्यानं बरं बरं तर जय तरी मला मला लागा कीर्तन मी एकटा करतो जय तरी मला म्हणू लागा म्हणताना काय सगळे सगळे म्हणताना काय सगळे बळस बळस मग कमी गेल्या होय म्हणायचं सगळे माझ्या समाधान पवन हनुमान की गोपाल भगवान की सियावर रामचंद्र भगवान की जय राम मनवनी शरण शरण मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा करील पाप भव दुस्तर नदीचा प्राप्त श्री ठिकाण पुण्य क्षेत्र पावनी आपल्या यातल्या वडे गावामध्ये अखंड हरिनाम या ठिकाणी असं आयोजन केलेलं आहे काय तर भगवान श्री हनुमंतरायाच्या जयंती उत्सवाच्या निमित्त सुरू असलेला गेले 27 वर्षाची असलेली आपली ही परंपरा आहे आणि या सुंदर अशा परंपरेमध्ये सुंदर असे कीर्तनकाराचे कीर्तन तुम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे ठिकाणी सुंदर असं आयोजन आहे गुणीजन व्यासपीठ चालक आदरणीय परमश्रद्धेय माझेच नौकरी असणारे आमचे आकाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या व्यासपीठाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले हे पारायण आणि तरंगवाडीकर तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या अचक प्रयत्नातून सर्व ग्रामस्थांच्या परिश्रमातून आणि सर्व ग्रामस्थांच्या प्रयत्नातून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामधील आजची असणारी ही 5व्या दिवसाचे संकीर्तन पुष्प माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे चौथ्या का हा ते पहिले ते 26 ला 2 असल्यामुळे माझा फक्त माझ्याकडनं वयामानामध्ये तरी माझ्या असं अंगा येऊ नका माझ्या 3ऱ्या दिवसाचं हे कीर्तन पुष्प आहे आणि अतिशय गोड वातावरणामध्ये हा कीर्तन सोहळा पूर्णत्वाला झाला बसलेले मायबा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाचं सेवा करण्याकरिता हे कीर्तन पुष्प कुंपण्याकरिता ज्यांचा अभंग चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे ते जगत तुकोबाराय आता जगाला वेगळं सांगण्याची गरज नाही मी तर म्हणतो जो महाराष्ट्रात राहतो जो महाराष्ट्राचं खातो त्याला जर तुकोबाराय वेगळे सांगण्याची गरज असेल तर मी म्हणतो त्याला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नवे ती जातच महाराष्ट्रातली नाही एवढा अधिकार संपन्न महात्मा म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराय आणि या तुकोबारायांचा असणारा हा चिंतनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग आहे आणि प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी देवाला शरण जाण्याची काही कारण तुमच्या माझ्या पुढे व्यक्त केलेले आहेत अभंगातलं पहिलं पद फार सुंदर आहे अभंग नीट वाचला नीट लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात येईल तुकोबाराया म्हणतात म्हणून तुम्ही शरण जा आता थोडा म्हणून शब्द वापरला तर तिथं प्रश्नार्थक शब्द उद्भवतो म्हणजे व्याकरण दृष्ट्या मराठी भाषेमध्ये विचार केला तर काहीतरी गोष्ट सिद्ध करण्याकरता त्याला प्रश्नार्थक प्रश्न केल्यानंतर ते अक्षर लक्षात येतं तुकोबाराया म्हणतात बाबा रे म्हणून तुम्ही शरण जा साधक मंडळीनं प्रश्न केला तुकोबाराय तुम्ही शरण जायला सांगता खरं पण का म्हणून आम्ही देवाला शरण जायचं याची 3 कारणं तुकोबारायांनी सांगितली मी ती 3 कारणं तुम्हाला पुढे चिंतनामध्ये सांगून जाईल फक्त शरण जात असताना देवाला जायचं कसं सर्व भावे देवा आता इथं पहिल्या पदाच्या उत्तरार्धात सर्व भाव शब्द आपल्याला पाहायला मिळतात सर्व भाव सर्व सुख हे काही शब्द तुकोबारायांच्या गाथेत आपल्याला पाहायला मिळतात आपल्या सगळ्याचा अभंग पाठ असेल सदा नाम घोष गुरु हरी कथा त्याचं दुसरं चरण काय आहे नाही दुसरं चरण काय आहे सर्व सुख सर्व बसलेले मायबाप वाक्य माझं नीट लक्ष देऊन ऐका सर्व सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर माणसानं सर्व भावानं देवाला शरण गेलं पाहिजे तुकोबाराया म्हणला तर त्या देवाला जर सर्व भावानं शरण गेला तर तो देव करेल काय तो हा करील पार भव दुस्तर नदीचा इथं मात्र तुकोबारायाने थोडासा खेद व्यक्त म्हणजे का म्हणून तुकोबारायाला प्रश्न तुकोबाराया शरण जायला लावतात पण कोण्या देवाचं नाव तुकोबारायांनी अख्ख्या अभंगात शरण जायला लावतात पण कोण्या देवाला शरण जायचं
तुकोबराया म्हणतात ज्याची तुमच्यावर अनन्यसाधारण निष्ठा आहे त्या भगवंताला तुम्ही शरण फक्त जात असताना सर्व भावे देवासी। इथं थोडस वर्णन पाहायला मिळतं, थोडस चिंतन पाहायला मिळतं। तुकोबराया म्हणतात तो हा उत्तरील तो म्हणजे कोण? तरंगवाडीकर तो म्हणजे कोण? इथं देवाचं नाव नाही, आपण रोज अभंग म्हणतो, मी सुद्धा आता म्हणून गेलो काय रूप पाहता लोचनी सुख झाले ओ त्याचं दुसरं चरण काय तो हा विठ्ठल बरोबर तो हा माधव बरोबर। पण आजच्या अभंगात मात्र महाराज म्हणतात तो हा उत्तरील भवदुस्तरणीचा। इथे शब्द भवदुस्तर या शब्दाचा जर बारकाईने विचार केला तर संसार रूपी सागर हे जे आयुष्य आपण जगतो संसार असतो, या संसार रूपी आयुष्यामध्ये दुःख रूपी नावाची नदी वाहत असते। मग या दुःख रूपी नावाच्या नदीमधून ऐल तीरावरून पैल तीरावर नेण्याचं काम करतो कोण? तो हा उत्तरील पा। इथं सुद्धा देवाचं नाव आहे। साधक मंडळीनं प्रश्न केला मालक एवढं तुम्ही देवाचं वर्णन करता खरं, देवाला शरण जायला लावता खरं, पण तुमचा देव नेमका आहे कसा? तुकोबरायांनी उत्तर दिलं माझा देव आहे कसा ऐकून जा। बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा। तो देव करुणावंत आहे, तो देव कृपावंत आहे, तो देव दयावंत आहे। तरंगवाडीकर या सृष्टीचा विचार केला तर या सृष्टीमध्ये तिघ जणच करुणावंत आहे, तिघ जणच कृपावंत आहे। त्यातला पहिला म्हणजे भगवंत कृपावंत आहे, दुसरे म्हणजे संत कृपावंत आहे आणि तिसरे म्हणजे जन्मदाते मायबाप कृपावंत आहे। याच्यापेक्षा जास्त दुसरे आपल्यावरती कृपा कुणी करू शकत नाही। थोडं अजून चिंतन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल निस्वार्थी प्रेम करतात ते मायबाप आहे, निस्वार्थ जगावरती प्रेम करतात ते संत आहे। देवापाशी मात्र तसं नाही। देवाचं एक ब्रीद आहे बरं का तरंगवाडीकर, देवाचं एक ब्रीद वाक्य आहे काय आधी काहीतरी घेतो आणि मगच देतो। मग त्याला लय लाभाची अपेक्षा नाही, लय घेत नाही, थोडंच घेतो, फक्त त्याच्यातला त्याच्या पाठीमागचा भाव बघणार। हो आहे कृपा करुणावंत हे आपण पाहतो। या सृष्टीचा विचार केला तर आई तिघ जण करुणावंत आहे, त्यातला भगवंत दोन संत। मी देवापाशी आपापला भाव असतो हे तुम्हाला सांगत होतो। तो आधी काहीतरी घेतो, फक्त घेण्या पाठीमाग आपला काय भाव आहे हा मात्र बघत असतो, तो देव आहे। नाहीतर सुदाम देवाकडनं काय घेतलं मायबा? मुठभर पोहे घेतले। सुदामा ब्राह्मण दुःखदारी पिढीला मुष्टी पोहे त्याच्या भेटीला गेला शुद्ध भाव देखून या कावरिया दिला हो विठोबाचा त्याचे चरणी बदल्यात अख्खं नगर सोन्याचं दिलं कुणाला? सुदाम देवाला। त्याच महाभारतात आपल्याला अजून एक उदाहरण पाहायला मिळतं आहे। ज्या वेळेस द्रौपदीवरती वस्त्र हरणाचा प्रसंग आला त्यावेळेस आधी द्रौपदीकडनं वितभर चिंदी घेतली, बदल्यात साडी बनवून द्रौपदीच्या पाठीमागं भगवंताला राहावं लागलं। इथं मात्र देवाकडे थोडा अपपर भाव लक्षात येतो, संतांचं मात्र तसं नाही। या सृष्टीवरती आलेला आघात, या सृष्टीचं दुःख संतांना कधी सहन होत नाही मायबा। त्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय। त्या काळात दुष्काळ पडला आणि सगळी श्रीमंती तुकोबारायांना जगाला वाटून टाकली। 65.5 लाखाच्या जहागिरीवर तुळशीपत्र ठेवलं आणि समाजाला दान करून। एवढंच नाही, एवढ्यावर नाही थांबले तुकोबाराय, धान्यानं भरलेली कोठार समाजाचं दुःख असह्य झालं आणि धान्यानं भरलेली कोठाराची दारं उघडी करून दिली आणि गावकऱ्यांना सांगितलं न्या तुम्हाला लागतोय तेवढं घेऊन जा।
बाबा आता तुम्ही कीर्तन ऐकता म्हणून तुम्हाला विचारतो, समाजानं लुटून नेताना जरा तरी विचार करायला पण आपल्याकडे एक म्हण आहे बघा, फुकाटचं गावलं हा बापल्याक धावलं. अरे इकडे बी तसंच आहे वाटतं. मला वाटलं का आमच्या इकडे फक्त ही म्हण प्रचलित, सगळीकडे असंच आहे. संतू नावाचा पोरगा, भागीरथी नावाची पोरगी तुकोबरायाची काय खाईल याचा सुद्धा समाजानं विचार केला, पण तरी सुद्धा समाजाविषयी ब्र शब्द न करणारे तुकोबराय माणसानं लक्षात ठेवले पाहिजे. याला म्हणायचं या जगा करता येतात ते संत असतात. येथे उपकारासाठी, येथे वैकुंठी ह्यांचं संतांचं मात्र तो कृपावंतामध्ये पहिल्या नंबरला नाव लागतं, ते म्हणजे संत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. आणि दुसरे मात्र सांगितले ते म्हणजे आईबा, ते जगावरती मुलावरती निस्वार्थ पद्धतीचं प्रेम करणारे आपल्या घरातले मायबाप आहे. तुकोबराया म्हणतात जसं मायबाप आहे, जसे संत आहे, तसाच देव सुद्धा आहे, बहु आहे करुणावंत. इथं मात्र थोडस चिंतन, अनंत हे नाम ज्या देवाचं नाव तुम्ही म्हणताय घेतलं नाही, आणि इथं तर महाराज म्हणतात अनंत हे नाम ज्या. इथं मात्र थोडस बारक्याने लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल देवाची नावं अनंत आहे. बाकी नीट आहे का, देवाची नावं अनंत आहे. अनंत नावानं नटलेला भगवान परमात्मा आहे. काकड्यामध्ये प्रमाण आहे, आपल्या सगळ्याचं पाठ आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखील बापला पुरा देवी अजून एक प्रमाण, अवताराच्या राशी सोहा अनंत नावानं नटलेला देव आहे. आणि अजून आहे का, अनंत नावापैकी अनंत हे सुद्धा त्याचं एक नाव. भगवान गणपती बाप्पाचं एक नाव आहे अनंत. आपण ज्ञानेश्वरीचं पारायण चालू व्हायच्या आधी आमचे आकाश महाराज प्रार्थना करत असतील, कोणती? श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा द्यावे तेवढे धन्यवाद ठेवा. फक्त असं माझ्याकडे रागानं बघू नका, मला टेन्शन येतो. आधीच मला शुगरचा त्रास आहे, तुम्ही रागानं बघितलं मला अजून शुगर वाढत. वा श्री अनंत मधुसूदन या देवाच्या नावानं अनंत नावानं नटलेला देव आहे. आणि त्यातलाच एक म्हणजे भगवान तुकोबराया म्हणतात, जर अनंत नावानं नटलेला देव आहे, तर अनंत नावापैकी त्यातल्या एका नावाला तुम्हाला शरण जायला काय अडचण आहे? मग ते केल्यानंतर काय होईल मायबाप? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. आता मात्र साधक मंडळीनं तुकोबरायांना प्रश्न, मालक एवढं तुम्ही आम्हाला देवाचं महत्व पटवून दिलं, खरं आम्ही देवाला शरण जायला तयार आहे, सर्व भावना आम्ही शरण जाऊ. तुमचा देव कसा आहे हे तुम्ही आम्हाला गुणानुवादानं वर्णन करून आम्हाला सांगितलं, पण हे तुम्ही बोलता खरं याचा तुम्हाला काय अनुभव आहे का? तुकोबराया म्हणतात, मी अनुभवाशिवाय काहीच बोलत नाही. अनुभवाले अंगा
ते या जगाने अनुभवाशिवाय या सृष्टीत कोणताच उपदेश करत नाहीत. पंचम वेद मानला जाणारा तुकोबरायाचा गाथा आहे. प्रत्येक शब्द ना शब्द तुकोबरायाचा जाणीवपूर्वक आहे. तुकोबराया म्हणतात, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. जे मला अनुभवायला मिळालं तेच मी तुमच्या पुढं व्यक्त केलं, तरी केले प्रगट. काय नेमकं अनुभवायला मिळालं? तुकोबरायाच्या कीर्तनात साक्षात देवानं मृदंग येऊन वाजवला, हे तुकोबरायाला मिळालेली अनुभूती आहे. 42-43 दिवसानंतर पुन्हा तुकोबरायाचा गाथा आहे. असा पाण्यावर तरंगतो, हा तुकोबरायाचं समर्पण आहे. विश्वमाऊली ज्ञानोबरायाचं समर्पण आहे. म्हणून तुकोबराया म्हणतात, हे सगळं जे घडलं ते साक्षी आले आणि तरी केले प्रगट. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठ्ठल अगदी थोडक्या वेळामध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उरलेल्या 1 तास 5 मिनिटांमध्ये आपल्याला अभंगाचं निरूपण करायचं आणि बरोबर 9 वाजून 5 ते 10 मिनिटांनी या ठिकाणी आपल्याला अभंगाचा समारोप करायचा. अजिबात टेन्शन घेऊ नका. निर्धारित वेळेत आपल्या कीर्तनाची पूर्णता होईल. अजिबात काळजी करू नका. मी म्हणून शरण जा. आता 3 कारण आपल्याला अभंगातली पाहिजे. का म्हणून आपण देवाला शरण जायचं? तुकोबरायाने त्याचं उत्तर दिलं. पहिलं कारण सांगितलं, अनमोल असणारा नरदेह देवानं आपल्याला फुकट दिला म्हणून तुम्ही त्याला शरण. पटतंय ना माझं वाक्य तुम्हाला? पहिलं कारण आहे, अनमोल असणारा नरदेह देवानं आपल्याला सहज दिला. तुकोबराया म्हणतात, म्हणून का होईना तुम्ही त्याला शरण जा. आता या देहाची किंमत, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला कान नाही त्याला कानाची किंमत विचारा, ज्याला चालताच येत नाही त्याला पायाची किंमत विचारा. तेव्हा लक्षात येतं आपण देवाला शरण जाणं गरजेचं आहे की नाही. अनमोल असणारा नरदेह आहे, हे सहज मिळालं आपल्याला. तरंगवाडीकर, मला फक्त प्रामाणिक उत्तर द्या. इथं हे शरीर आपल्याला मिळालं. इथं बसलेल्यापैकी कुणी कुणी रक्कम मोजली या शरीराकरता? या कलियुगाचा विचार केला तर फुकट कोणतीच गोष्ट माणसाला मिळत नाही. मिळत वारीतल्या पाण्याच्या बाटल्या सोडून वारीच्या सोहळ्यात मिळतात ते फुकट मिळतात. पण त्याच्याशिवाय दुसरं अजून या मृत्यू लोकात आपल्याला फुकट काहीच मिळत नाही. पण मायबाप हो, देवानं हा नरदेह आपल्याला फुकट दिला. मी मगाशी सांगितलं, फुकटचं मिळालं की किंमत थोडी कमीच असते. माणसाला एखाद्या गोष्टी मागं परिश्रम घ्यावं लागलं, एखाद्या गोष्टी मागं कष्ट करावं लागलं, एखाद्या गोष्टी मागं जर त्याग करावा लागला तर माणसाला मिळालेल्या गोष्टीची किंमत कळते. तसा हा नरदेह मिळाला. तुम्ही हे पारायण एवढं मोठं उभा केलं, तुम्ही याच्या पाठीमागं तुम्हा सर्व गावकऱ्यांचं सहकार्य आहे, परिश्रम आहे, कष्ट आहे, म्हणून हे उभा राहिलं. हे काही सहजासहजी उभा राहण्यासारखी गोष्ट नाही. पारायण करणं म्हणजे जे कार्यकर्ते मंडळ आहेत त्यांना विचारालंय तारेवरची कसर. प्रत्येकाची मन जपावी लागतात. प्रत्येकाची कोणतीही गोष्ट सहज आहे, वैभव उभं राहण्याकरता. जाऊ दे, त्या फॅनचीच इच्छा नाही माझ्याकडे. राहू द्या त्याला जबरदस्ती. ते किती जरी फिरवते ते पखवाजाकडेच होतं. लयच प्रेम पखवाजावर. त्याला खुर्ची पाहिजे. त्यांचा कामाचा पैसा आहे त्याच्यामुळे. म्हणजे माझा कामच नाही असं म्हणू नका बाबा. असं म्हणून सहज मिळालं. किती सहज मिळालं. माझे विश्वमाऊली ज्ञानोबराया वर्णन करतात. पावला हा देह काग नाही काक. काग म्हटलं की अर्थ बदलतो. काक म्हणजे कावळा. कावळ्याला संस्कृत भाषेत काक म्हणतात, लक्षात ठेवा. पावला म्हणजे मिळाला. कुणाला? आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तस. तुम्ही जागा असला तो वाक्य कळायला पाहिजे होतं तुम्हाला. आंधळ्याला कावळा घाऊ शकतो का? महिला मंडळ घाऊ शकतो का? नाही घाऊ शकत. कावळा सारखा चतुर पक्षी या सृष्टीत दुसरा कुणी नाही. चौकात बसला तरी माणूस एकमेकाला म्हणतो, का काय र कावळ्याच्या जातीचा, आता इथं होता लगेच तिकडे गेला. म्हणजे एवढा चतुर कोण? कावळा. पण एका म्हणजे अकबर बिरबल राज्यामध्ये घटना घडली. अकबरानं बिरबलाला सांगितलं, राजे साहेब या सृष्टीत कावळा धरणं फार मुश्किल आहे, सापडूच शकत नाही. बिरबल सांगतो अकबर सांगतो बिरबला माझ्यासाठी या सृष्टीतलं काहीच अवघड नाही. त्याला काय करायचं होतं? फक्त फैमान तर सोडायचं होतं. त्यानं अख्ख्या सृष्टीत फैमान सोडलं आणि सांगितलं, जो कोणी कावळा धरून आणेल त्याला अर्ध राज्य
बक्षीस दिले. गावात बातमी पोचली, गावात माणूसच राहिला. अख्खं गाव गेलं कुठं? कीर्तनाकडे. इकडं कुठलं हो माणसे? 8 8:30 झाला तरी माणसं हळूहळू अजून येतच राहतात. लई कामं असतील बहुतेक महिला मंडळ पुरुष वर्गांना इकडं, त्याच्यामुळे कुणी 7 वाजता इथे येत नाही. बरोबर. मी आता तुम्हालाच माझा प्रश्न आहे, 7 ते 9 कीर्तन करण्याची वेळ तुम्ही का आणली बाबा? का म्हणून 7 ते 9? तुमची इच्छा होती बाबा किमान माणसं जास्त कीर्तनाला येते, पण माणसं तुमच्यापेक्षा पुढची आहे. तुम्ही 7 ते 9चं कीर्तन ठेवलं, 8:15ला माणसं यायला लागली. ते म्हणणार बुवा दिसला तर बरा, बसला नाही तर आपलं पुन्हा माघारी फिरून येणं आहे असं. म्हणून लक्षात ठेवा, आंधळ्यांचा थैमान सोडलं, गावात माणूस नाही. त्या गावात एक आंधळ राहत होता. ते आंधळ काय, त्याचा रोजचा दिनक्रम. गावच्या बाहेर नदी गेली होती, त्या नदीवर जायचं, बुडी मारायचा, वर यायचा, पुंडली कोरदा म्हणायचा, देवाच्या नावानं. मी ज्ञानोबरायांनी दिलेला दृष्टांत तुमच्या प्रसंग बरं काय का. मग एवढं सांगितलं बरोबर, ते आंधळ दुसऱ्या दिवशी गावच्या बाहेर नदी जात होती, नदीत गेलं, बुडी मारली, वर आला, देवाच्या नावानं पुंडली कवरदा मंडळांचं शिटाळी वाजवायला गेला. तसा योगानं वरनं कावळा निघाला होता, बरोबर त्याच्या टाळीत गावला. आता तुम्ही कीर्तन ऐकताय म्हणून तुम्हाला प्रश्न करतो, कावळा गावल्याबरोबर त्यानं काय करायला पाहिजे होतं? बोला ना, बोला ना आई, बोला. काय करायला पाहिजे होतं? राजाकडे कावळा घेऊन जायला पाहिजे होतं. त्यानं तसंच केलं, ते निम्म्या रस्त्यात गेलं. आणि एकटं जात असताना कुठनं त्याला देवबुद्धी सुचली, ते मनालाच बोलायला लागलं. ते मनाला जाता जाता म्हणतो का, एक कावळा नेल्यावर किती राज्य आहे? अर्ध. आणि जर 2 नेलं तर, 2 नेलं तर राजाच्या गादीवर आपलाच नंबर. ते निम्म्यात रस्त्यात माघारी. ह्याला म्हणायचं दुर्बुद्धी. लक्षात ठेवा बसलेले वाक्य म्हणायचं, दुर्बुद्धीमुळे भल्या भल्याचा नाश झाला. लय जण संपलं या दुर्बुद्धीच्या नाशात. म्हणून ज्ञानोबराय पसायदानात मागतात. आणि माझे नामदेवरायाचं सुद्धा पसायदान आपण लक्षात ठेवलं पाहिजे. काय आहे नामदेवरायाचं पसायदान? चंद्रभागेमध्ये स्नान करून जर आपण नामदेव पायरीकडे निघालो तर भली मोठी कमान आहे बघा. आणि त्या कमानीत 2 दिवळे आहे. त्या दिवळीत एका बाजूला नामदेवरायाचं हे पसायदान देऊन ठेवले. कोणतं? अकल्प आयुष्य पावितया कुळा माझे आस कळा हरीच्या दासा. पुढचं वर्णन फार सुंदर आहे. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी हे संसमंडळी. ही कल्पना आणि ही दुर्बुद्धी माणसाच्या आयुष्यामध्ये कधी सहन होत नाही. चांगल्या आयुष्यामध्ये माणसाला कधी दुर्बुद्धी सुचू नये. संपले भल्या मोठ्याचं उदाहरण देतो ऐका. कोण संपला दुर्बुद्धीच्या नादात? संपला 7 कोटी घराचा मालक होता. कोण? बसलेले कोण? रावण. नुसती घरं नव्हती, सोन्याची 7 कोटी घरं होती, शुद्ध कांचनाची 7 कोटी. पण ज्या वेळेस एका दुर्बुद्धीमुळे ग्रासलं रावणाला, आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्र लंकेवर स्वार होऊन गेले आणि रावणावर विजय मिळवला देवानं, त्यावेळेस युद्ध क्षेत्रात धारातीर्थ पडलेला रावण, 80,000 बायका होत्या रावणाला. त्याच्यापैकी मंदोदरी ही सगळ्यात सुंदर बायको होती रावणाची. कोण? कोण? मी शब्द नीट वापरतो ऐका बरं. मंदोदरी खरं नाव नाही तिचं, शास्त्रात वर्णन आलं मंद उदरी. बरं का पाहिला? मंद उदरी हे मराठी भाषेत व्याकरण दृष्ट्या जर संधी विग्रह केला मंद उदरी शब्दाचा, तर सौंदर्याचं एक लक्षण स्त्रीचं शास्त्रानं सांगितलं. मंद म्हणजे लहान, उदर म्हणजे पोट, पोट लहान असणं हे सुद्धा सौंदर्याचं एक लक्षण. फक्त अपभ्रंश झाला आणि मंदोदरी सगळे म्हणायला लागले. ती मंदोदरी रावणाच्या जवळ आली. पुरुष वर्ग ऐका. आणि रावणाला सांगते, मालक सगळं होतं आपल्याकडं, 7 कोटी घराचे मालक आहे, एका वेळेस साख्य देऊ तुम्ही मंदिर शाळेत टाकले. एवढंच नाही, स्वर्गाला शिडी लावायला निघालेले तुम्ही पहिले आहात. पण एवढं सगळं असताना सुद्धा एका दुर्बुद्धीनं तुम्हाला ग्रासलं आणि तुमचा शेवट झाला. कोणती दुर्बुद्धी? सीताई साहेबाला पळवून आणण्याची दुर्बुद्धी सुचली. मायबाप ते सुद्धा मायबाप त्यांना भोगावं लागलं. मग लक्षात ठेवा, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नको जो नारायणा. चांगल्या चाललेल्या आयुष्यामध्ये माणसाला कधीच दुर्बुद्धी सुचू. संपला रावण, भले भले त्याला दुर्बुद्धी सुचली, ते निम्यात रस्त्यात माघारी फिरले.
आणि येता येता म्हणतो का गावात कैड आहे. हा गाव म्हणला अख्खं येड आहे. असं कुठं जंगलात जाऊन कावळा गावतोय? कावळा धरणं किती सोपं. नदीत तर उतरायचं, बुडीत तर मारायची, वरत यायचं. आणि पुंडली म्हणलं की काय गावतो? गावतो ना. काय तुम्ही कीर्तन ऐकता मी तुम्हाला सांगतो. ते निम्म्या रस्त्यात बाजूला नदीत उतरला, बुडी मारली, वर आला, पुंडली म्हणाय गेला, जशी टाळी वाजवायला गेला. गावला का गेला? होता तो गेला. मायवा सहज मिळाला, त्याला किंमत कळाली नाही. तसं हे सहज मिळालं आपल्याला, याची किंमत आपल्याला कळत नाही. किंमत कळाली विश्वमौली ज्ञानोबा आहे. किंमत कळाली अष्टादश संत, किंमत कळाली पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज, किंमत कळाली जगद्गुरु श्री तुकोबरायाला. एवढा समाजानं त्रास दिला, पण तुकोबरायांनी कधी सुद्धा समाजाला थोडा सुद्धा प्रशब्द नाही केला. हे तुकोबरायांचं जीवन प्रवास आहे. म्हणून मी तो म्हणतो, सगळ्या दुःखांवर एक उपाय आहे, तो म्हणजे भगवंताचं नाम आहे. लक्षात, तेच संतांनी आपल्यापर्यंत पोहोचलं. एखादा डॉक्टर असतो बघा, अख्ख्या आजारावर एकच औषध देतो, गुण पडतोच माणसाला. ते म्हणतात कसं काय काय माहिती, पण गुण. एका गावात एक डॉक्टर होतो बा आप्पा, असा तज्ञ होता. कसलं जरी पेशंट आला तरी ते बरंच करायचं, पण ते काय लय देत नव्हतं. त्याच्या हाताखालचं कंपाऊंडर होतं ना, कंपाऊंडरच म्हणतात ना त्याला, हाताखाली काम करतं त्याला काय म्हणतात? अहो बोला की तुम्हाला माझी भाषा कळते का? इकडे कळतंय का माझं कीर्तन? असं उगत रागानं माझ्याकडे बघू नका. तुमचं माझं काय वैर नाही, बांधाला बांध नाही. मी काय पैसे मागावले तुम्हाला इथे? ठरलं नाही, पण आमचा आप्पा करतील व्यवस्थित, त्याची मला चांगली खात्री आहे. पण अख्ख्या गावाचं कर्ज एकट्याला फेडायचं असल्याने बसू नका तुमच्या पायावर. मी कंपाऊंडर हा शब्द वापरला होता. ते डॉक्टरच्या हाताखाली असतं, त्याला काय म्हणतात? कंपाऊंडर. आता ते कंपाऊंडर रोज डॉक्टरचं निरीक्षण करायचं. ते कुठलं जरी पेशंट आलं तरी ते डॉक्टर एकच औषध द्यायचं, सोनामुखी नावाचं चूर्ण द्यायचं. काय? सोनामुखी नावाचं. ते खाल्लं की माणूस बरंच व्हायचं. कंपाऊंडर म्हणला का ह्या डॉक्टरच्या हाताखाली राहणं काय खरं? खरं नाही. आपण आपलाच दवाखाना टाकतो. गाव हुडकत आलं तर रंगवाडीच गावलं त्याला. गाव कुणाला? त्या कंपाऊंडर. दवाखाना त्यानं चालू केला तरंगवाडी गाव. दवाखाना चालू केला, पण एक गृहस्थ त्या डॉक्टरच्या जवळ आला. त्या डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर आधी 4-5 दवाखाना आहेत आमच्या गावात, आणि तुम्ही अजून कशाला अधिकचा आला? ते म्हणलं, हे बघा मी डॉक्टरच असा आहे. त्यानं विचारलं, तुमचं नाव तरी सांग. ते म्हणले, माझं नावच असं आहे, डॉक्टर सर्व जाणे. काय? डॉक्टरचं नाव काय आहे? डॉक्टर सर्व जाणे. वा, म्हणजे प्रत्येक आजारात तर तुम्हाला कळतं? नक्की कळतं, 100%. पण तो म्हणला, माफी मागतो तुमचे डॉक्टर साहेब, पण आमच्या गावातली माणसंच आजारी पडत नाही, त्यामुळे तुमचा दवाखाना चालणार नाही. तुम्ही आपलं गाबाळ गुंडळा आणि निघा. ते म्हणले, एक काम करा, पाया पडतो तुमच्या, फक्त एक काम करा, एक पेशंट फक्त माझ्यापर्यंत घेऊन या. एक 100 रुपयाची नोट काढली त्या साधं गृहस्थाच्या हातात दिली. ते म्हणला, माझ्याच हातात का? ते म्हणले, अख्ख्या गावात तुम्हीच एकटं मला मोकळं दिसताय रिकाम टेकडं, म्हणून तुम्हीच माझं काम करू शकता. एवढी 100 रुपयाची नोट घ्या आणि एक का होईना पेशंट माझ्यापर्यंत घेऊन. ते दिवसभर फिरलं, पण त्याला पेशंटच गावलं. पण एक कुंभार रडत बसलो होतो, मडके आपल्या कुंभारवाड्यात एक कुंभार रडत बसलो. त्यानं त्याची गाडी घेतली. विचार, का रडता? ते म्हणले, काय सांगायचं तुम्हाला, 3 दिवस झालं माझं गाडव चुकलं, ते मला अजूनपर्यंत गावलं. ते म्हणले, काळजी करू नका, आपल्या गावात डॉक्टर आले. कोणते? डॉक्टर, अहो घ्या की नाव, सर्व जाणे. तुम्ही माझ्या बरंच, तुमचं गाढव सापडणार म्हणजे अहो म्हणले, सर्व जाणे नाव सांगताय खरं, पण हे गाढवातलं बी कळतं का त्याला? अहो कळतं, तुम्ही चला तर माझ्यावर. पेशंट बघितलं आणि त्या डॉक्टरला वाटलं, बरं झालं आपल्या 100 रुपयाचा काहीतरी व्हायना फायदा झाला. त्यानं ते कुंभाराला पुढे उभा केलं. डॉक्टरांनी प्रश्न केला, कुंभार काय झालंय, का म्हणून आला, काय होतं, काय त्रास होतो तुम्हाला? मला काही त्रास होत नाही, पण 3 दिवस झालं आमचं गाढव गेले, ते गाढवच गाढव, याच्यावर उपाय आहे का? ती म्हणले, काही काळजी करू नका. त्यानं सोनामुखी नावाचं चूर्ण आणलेलं. त्यानं सांगितलं, हे घ्या, 2 टोपणं प्या, तुमचं गाढव तुम्हाला आहे का? आता कुठं मेळ आहे का कशाचा? पण ते बी हुशार होतं. ते कुंभार घरी गेलं, 2 टोपणं पिलं, पण ते सोनामुखी चूर्ण असं असतं, मोकळं पोट असतं, ते ग बसू देत. घे डाबा की पळ डोंगरा, घे डाबा पळ डोंगरा. 3 हेलपाट मारलं, 4था हेलपाटा माराय गेला, आणि योगानं माळाव त्याला गाढव. ते कुंभार म्हणला, त्रास झाला, पण गुण
थोडा त्रास झाला पण गुण मात्र हमखास मिळाला. त्यानं ते गाढव आणलं आणि आपल्या कुंभारवाड्यात म्हणून बांधलं आणि ज्यानं नेलो होतो डॉक्टरकडे त्याला धन्यवाद दिले. वा, तुमच्यामुळं माझं गाढव साफ. एवढं सगळं झालं खरं, पण एका त्या गावचा जो राजा होता मेन, ते जुना काळ ना, मेन राजा होता, त्या राजानं स्वतःच्या बायको शिकली भांडणं. ती बायको दिली हाकलून दिलेली बायको कुंभार दादाला भेटली. डोळ्यात त्या अश्रू पाहिले. कुंभार म्हणतो, का रडतो बाई? त्यानं सांगितलं, काय सांगायचं तुम्हाला, सोन्याचा चाललेला माझा संसार, कुणाची नजर लागली, माझ्या संसाराचं वाटोळ झालं, माझं मालक मला सांभाळत नाही. ती म्हणते, काळजी करू नको, आपल्या गावात डॉक्टर आले. काय नाव डॉक्टराचं? डॉक्टर सर्व जाण. ह्यातलं बी कळतं, नवरा बायकोतलं बी कळतं का डॉक्टरला? अहो सगळं कळतं, तुम्ही चला तर माझ्यावर. कुंभारानं त्या राजाच्या बायकोला डॉक्टर पर्यंत आणलं, सांगितलं, काय तुमचा त्रास आहे? त्यानं सांगितलं, हे बघा डॉक्टर, मला आजार नाही कोणता, पण माझा मालक मला सांभाळत नाही. त्यानं सांगितलं, एक काम करा, ही सोनामुखी चूर्ण घ्या, 2 घोटणं प्या, तुमचा मालक तुम्हाला घरात येणार. बघता बघता हिची तारांबळ झाली. आता हे सगळं बघितलं त्या राजाच्या प्रधानानं, आणि प्रधान राजाला सांगतो, राजा, अरे आपणच गावात शौचालय बांधा म्हणून आपणच ओरडतो, आणि तुमचीच बायको गावात बाहेर सारखेल पडतो. काय सोबत नाही तुम्हाला? तुमची काय भांडणं आहेत ती घरात मिटवा. आत्ताच्या आता तुमच्या बायकोला फोन करा आणि बोलवून घ्या बरं. राजाची बायको म्हणते, त्रास झाला पण मालकानं मला घरात घेतलं. त्याच राजावर परराज्याचा राजा आक्रमण करून आला. 5000 सैन्य त्याचं आणि ह्या राजाचं 500. राजाला लय टेन्शन. राजा म्हणे, आता जर 5000 सैन्याने आपल्यावर आक्रमण केलं तर आपल्याकडे काही सुद्धा शिल्लक राहणार नाही. आपले 500, त्यांचे 5000. पत्नीनं, राजा आपला टेन्शन मध्ये आहे, दुःखात आहे हे जाणलं. त्यानं सांगितलं, मालक काळजी करू नका, आपल्या गावात डॉक्टर आले. काय नाव त्यांचं? डॉक्टर सर्व जाणे. त्यांच्याकडे तुम्ही चला. अगं पडेल का फरक पडेल का? अहो तुम्ही मला घरात घेतलं त्याला कारण फक्त डॉक्टर साहेब आहे, तुम्ही चला तर खरं. बाप, त्या राजानं तिच्यावर विश्वास ठेवला आणि डॉक्टरापर्यंत आला. राजानं सांगितलं, राजे डॉक्टर, परराज्याचा राजा आक्रमण करून आला, काहीतरी उपाय सांगा. ते म्हणले, तुमच्या सोबत किती सैन्य आहे? त्यांना सांगितलं 500. ते म्हणले, 1000 पुड्याने आहे. कशाच्या? ध्यानात ठेवा की तुम्हाला बी उपयोग होईल. कशाच्या? सोनामुखी चूर्णाच्या 1000 पुड्या नेल्या. सांगितलं, प्रत्येक सैन्याला 2-2 द्या. आता हे ह्यांना 2-2 सैन्याला दिला तर सैन्य काय गो बसला असं? घे डबा, लेफ्ट राईट. अख्खी सैन्य गावाच्या बाई, तिकडून ते 5000 सैन्य आणि इकडून हे 500. डबा हातात पाहिला आणि दुसऱ्या त्या परराज्याचा राजाचा प्रधान राजाला म्हणतो, राजा, आता युद्ध करणं काय खरं? ह्यांच्या गावात बहुतेक रोगराई आली. आपण जर गेलो तर आपल्याला सुद्धा ती रोगराई पावसाळ्याच्या दिवसात फार अवघड असतं. राजा, चला माघारी, हे युद्ध आपण पुन्हा करू. मी हे सगळं विनोद म्हणून तुम्हाला नाही सांगितलं. सगळ्या कोणत्याही दुःखातून बाहेर काढतो असा एखादा डॉक्टर असतो. तसं आपल्यावरती आलेलं कोणताही संकट असू द्या, कोणताही त्रास असू द्या, कोणत्याही प्रकारचं दुःख आपल्या आयुष्यात वाट्याला येऊ द्या, या सर्वावर उपाय एकच आहे, तो म्हणजे भगवान परमात्म्याचं नाव आहे. लक्षात ते घेतलं तर आपल्याला तो देव या दुःखरूपी संसारातून अलगद बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यातलं कितीतरी उदाहरण. मला तर तुम्हाला हे सांगायचं, ज्याच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, ज्याच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे, ज्याला त्रास सहन करावा लागतो, त्या माणसानं कधीतरी पांडुरंग परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये आठवला पाहिजे. नाही तर तुकोबरायने दुसरं काय केलं? अहो जिजाबाईच्या वाट्याला एवढं दुःख होतं. महिला मंडळ, तुकोबरायची पत्नी म्हणजे जिजाबाई नाव आहे तिचं. एवढं दुःख होतं. बापाच्या घरची श्रीमंती शब्दात वर्णन करू शकत नाही, याच्यापेक्षा जास्त श्रीमंती बापाच्या घरची. 3600 एकर ऊसाची मालकीण होती. कोण? ओ आई बोला, कोण? जिजाबाई. 3600 एकर, 3600 एकर ऊस होता बापाच्या घरी. एवढंच नाही, चांदीचा पलंग, रेशमाची गादी, आणि त्यावरती बसून आयुष्य घालवलेली जिजाबाई होती. पण संसार करावा कुणासारखा महिला मंडळ, तर त्या जिजाबाई सारखा संसार आपण कधीतरी आयुष्यात काय होतं? काय राहिलं तुकोबरायच्या मला सांगा ना. रोज रडायची आप्पा जिजाबाई पांडुरंगाच्या समोर. तुकोबरायला कधी बोलली नाही विचार, पण पांडुरंगाच्या समोर रोज रडणारी जिजाबाई माणसानं कधीतरी आठवली पाहिजे. एवढा सुखाचा संसार दारिद्र्य वाट्याला आलो.
काय श्रीमंती राहिले तुकोबरायाची फुटकाची विना त्याला करेर जारा पंढरीच्या माझ्या बापी हो बरे नाही पदरी बारी भिकाऱ्याच्या माझ्या बापी देवाच्या दारादारी जिजाबाई देवाला विनंती करायची, देवा बरं नाही केलं माझ्या माय बाबा, काय या तुकोबरायाच्या घरी म्हणून मला याच्या घरी फुटलेला विना दोनच तारेचा विना आणि तो विना घेऊन माझ्या तुकोबराया पंढरीची वारी माय बाप किती निष्ठा असेल तुकोबरायाची पांडुरंगावर. पांडुरंग जर समोर पाहिला तुकोबरायाने, तुकोबरायानं देवानं जर तुकोबरायाला पाहिलं तर अलगद देवाच्या डोळ्यात अश्रू यायचे. कुणासाठी कुणासाठी तुकोबराया. मी तो म्हणतो खरंच तरंगवाडीकर, मंडपात जेवढे आपण बसलो, मंडपाच्या बाहेर या प्रांगणामध्ये जेवढे आपण सगळे बसलो, तुमच्या एवढं भाग्यवान तुमच्या गावात दुसरं कुणी नाही. लक्षात ठेवा. का इथं येण्याकरता, देवाचं चिंतन कानावर पडण्याकरता, देवाचं भजन मुखामध्ये येण्याकरता सुद्धा लय जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं. कुणाच्याही नशिबात नाही. म्हणजे महाराज एका ठिकाणी फार सुंदर वर्णन करतात. ऐका, जन्मोजन्मिया याच्यापेक्षा पुढे सांगू म्हणजे ज्ञानोबराय सुद्धा आपण म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणून पांडुरंग परमात्मा आवडण्याकरता सुद्धा जन्मोजन्मीचं सुकृत आपल्या पदरी असावं लागतं. अनंत जन्माचे सुकृत पदरी माय बाप तेव्हा पांडुरंगाची कृपा आपल्यावरती होती. नाही तर काही समर्पण थोडं होतं ज्ञानोबरायाचं, निष्ठा थोडी होती पांडुरंगावरती. आपण तेवढं समर्पण नाही देऊ शकत. अरे बाप एकदा जर देव पाहिला तुकोबरायाने तर तुकोबराया सगळं विसरून जायचे. असो ऐसा कोठे आठवची नाही आणि देहीच विदेही भोगू दशा. या अवस्थेपर्यंत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दी पाप लागोने दी पुण्य. या शरीराला पाप आणि पुण्याचा सुद्धा स्पर्श होत नव्हता. एवढ्यापर्यंत पोहोचलेले माझे तुकोबराया होते. किती समर्पण आहे तुकोबरायाचं. मी तो म्हणतो एखादा जर पांडुरंगाच्या दर्शनाला गेला ना तर त्या प्रत्येक गृहस्थाची अवस्था अशी व्हावी, एकदा देव पाहिला की पुन्हा माघारी फिरण्याची इच्छा सुद्धा मनात येऊ नये. एवढी निष्ठा असावी पांडुरंगा. तुझ पाहता दृष्टीने फिरे माझ्या चित्त तुझ्या, माझ्या चित्त तुझ्या मेटे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा सुंदर निधान उभे विठेवरी करकटवरे तुळसी हार हार एकदा पाहिला की पुन्हा माघारी फिरण्याची सुद्धा इच्छा माणसाच्या अंतःकरणात होऊ नये. पण आपलं थोडस उलट झालं. आपण चांगला काळ आला की सगळं सर्वस्व स्वतःला देतो आणि आयुष्यात थोडं वाईट घडलं की माणूस खडो फोडतो. कुणाच्या नावानं? तू बसल्या तुला का सगळं चांगलं चाललं होतं पण देवाला माझं बघावं नाही. अरे इकडे बी तसंच आहे वाटतं. आमच्या इकडं फक्त ही भूमिका आहे? अजिबात नाही. माणसानं कधीतरी असंही म्हणावं माझं कर्म आहे, मला भोगावं लागणार आहे, माझं प्रारब्ध आहे, माझं संचित आहे, माझ्या केलेल्या कर्मामुळे हे दुःख माझ्या वाट्यावर. आणि या सृष्टीचा नियम आहे.
क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो भ्रष्ट कोणी त्याग आपले दुःख जगी करणारा सोड सोड माया सारी आहे जग जैसे जाचे कर्म तैसे फळ देवेश्वर नारायण सोबी जगे आहे जाना मृत्यूला नाचवी जातो तया अंत विचार करा युगे जैसे जाचे कर्म तैसे फळ दुसऱ्याला त्रास देताना माणसानं कधी कधी आनंदात राहायचं नाही. जेव्हा आपण दुसऱ्याला त्रास देतो तो भगवंत आहे. एक ना एक दिवस त्याची परतफेड आपल्याला करायला लावणार. म्हणजे कर्माचं फळ तू भोगाया रे रडतो दरदरा हे कर्माचं फळ तू भोगाया रे रडतो नर जन्म पादाला नर जन्म पादाला दुसऱ्याशी वागताना थोडा सुद्धा विचार करत नाही. म्हणजे जेव्हा स्वतःच्या वाट्याला येतं तेव्हा मात्र भगवंताला त्याचा दोष दिल्याशिवाय राहत नाही. तुकोबराईने ते आयुष्यात कधी त्यांच्याकडून जमलं नाही मायबा. आणि दुष्काळात तुकोबराईची पत्नी गेली. बरं झालं देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळी पेढा गेली. समर्पणाची भूमिका पाहिली तर तुकोबरायासारखा सर्व भाव या मृत्यू लोकात भगवंतावरती दुसरं कुणीच समर्पण करू शकत नाही. का तुकोबराया करता देवानं यावं ही समर्पण आहे तुकोबरायाचं. ज्या सुखाकारे देव वेडा कमी सुख आहे का देवाला? स्वर्गामध्ये कमी सुख आहे का? वर्णन आलं काकड्यामध्ये चिंतामणीच्या सडका कामधेनूची खिल्लार ऐरावता सारखं वाहन अप्सरा नाचतात गंधर्व गाणी गातात आणि ऐका अजून ज्या स्वर्ग लोकात अमृत प्यायलाय. अमृत प्यायल्यावर काय होतं? तरणवाडीकर गडी उत्तर द्या. अमृत प्यायल्यावर काय होतं? जिवंत अमृत म्हणजे त्याला मरणच नाही. ते अमृत पिल्यावर प्राप्त होतं. आता फक्त घोटाळा असा आहे स्वर्गात बी अमृत प्यायलाय आणि हित बी अमृत प्यायलाय. फक्त एकच घोटाळा आहे स्वर्गातलं पेलं की अमर होत आणि हितलं पेल्यावर बाबाने बरोबर ओळखलं. हितलं पेल्यावर लवकर जात असं. तर ते एवढ्या सुखाचा त्याग केला पांडुरंगानं आणि तुकोबराया करता देवानं खाली यावं हे समर्पण. एवढ्यावर नाही थांबला. लोह गावात तुकोबरायाचं कीर्तन. तुकोबरायाच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो ऐकू. लोह गावात तुकोबरायाचं कीर्तन आणि तुकोबराया जेव्हा कधी लोह गावात यायचं ना त्यावेळेस तुकोबरायाच्या आवडीचा पखवाजा म्हणजे सोनबा ठाकूर नाव आहे त्या पखवाजाचं. लय जीव होता तुकोबरायाचा सोनबा. येतो म्हणतो एखादा मोठा वक्ता जर भागात यायचं म्हटलं मोठा कीर्तनकार गावात भागात यायचं म्हटलं की त्याचे काही कलाकार गायक वादक ओळखीचे असतात. ते दिसले नाही की त्यांना करमत नाही. तुकोबरायाच्या कीर्तनाला सोनबा ठाकूर म्हणजे लय आवडता पखवाजा तुकोबरायाचा. अख्खं गाव जमलं कीर्तनाला. 14 टाळकरी त्यात शिवबा कासार नावाचा टाळकरी. मला वाटतं गेल्या वर्षी मी शिवबा कासार सांगितलं होतं तुमच्या गावात. अंगावरती उकळणारं पाण्याचं पातळ होतं आई तुकोबरायाच्या. तरी सुद्धा प्रशुद्ध देवाला नाही मुलं पेटून उठला वनवासा तिन्ही जगाला बलिया नसे निवारा नसे कुठे जळे माझे प्रसंग आहे तुकोबरायांच्या जीवनातला. सोनबा समोर दिसला नाही. रामेश्वर शास्त्री म्हणजे कट्टर वैरी तुकोबराया. बोलवून घेतलं शास्त्री अहो तो सोनबा काय माझ्यावर रागवला का? आज कीर्तनात सोनबा दिसत नाही पखवाजाला. शास्त्री सांगतात
साता पोरगा पाठवतो शास्त्रीला सोनबाला बोलवून आणायला. निमंत्रण पोचलं, सोनबाच्या घरी आली. दार वाजवलं तर दार सोनबाने नाही उघडलं, सोनबाच्या पुतण्याने दार उघडलं आणि विचारलं सोनबा कुठे गेला. त्या पुतण्यानं सांगितलं काकांना ताप भरला, तापानं अंग फणफण करतो, अशक्तपणाला जाग बसलेली जागा सुद्धा सोडवत नाही माझ्या काका. तेवढाच निरूप शास्त्रीने तुकोबरायांना पोहोचवला. सोनबा आज कीर्तनात येऊ शकत नाही का, त्याचं अंग तापानं फणफण करतो. तुकोबराया थोडे नाराज झाले, व्यासपीठावर उभा राहिले. देवाच्या भजनाला सुरुवात झाली. मायबाप मी सांगू तुम्हाला, देवाच्या भजनात जेवढी ताकद आहे तेवढीच ताकद माझ्या संतांच्या सुद्धा भजनात हे माणसाला विसरले. निवृत्तीनाथ महाराजांचं चरित्र जर आपण वाचलं, निवृत्तीनाथ ज्ञानोबरायांचे मोठे बंधू, त्या निवृत्तीनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये कथा आली फार सुंदर. काय कथा? एका गावातला गृहस्थ मरण पावला, पण एवढा निष्ठा होती गावातल्या लोकांची त्या गृहस्थावर. प्रत्येक गावातल्या डोळ्यात माणसाच्या डोळ्यात अश्रू आले होते, प्रत्येकाच्या डोळ्यात. मी तो म्हणतो माणसानं असं आयुष्य जगावं, गेल्यानंतर आपल्या जाण्याची बातमी त्याच्या कानावर जात्या, प्रत्येकाच्या डोळ्यात आपल्या विषयी चार असं आहे. तो तसाच ग्रहस्थ अख्खं गाव खेद व्यक्त करू लागले. अख्ख्या गावाच्या डोळ्यातल्या अश्रू प्रत्येक गाव सांगत होता, गावातला ग्रहस्थ आमच्या परिवारातला एखादा मेला असता तरी आम्हाला काय फारच दुःख झालं नसतं, पण आमका देव माणूस आमच्या गावातून जायला नाही. हे का ऋषीनं ऐकले आणि ऋषीनं गावात त्यांना सांगितलं काळजी करू नका, मी तुम्हाला हा माणूस जिवंत करून लावतो. अख्खं गाव त्या ऋषीला उचलून गेला, चला काही करा पण या माणसाला, या ग्रहस्थाला जिवंत करून दाखवा. त्या ऋषीनं मागचा पुढचा विचार केला नाही. निवृत्तीनाथ महाराजांची समाधी त्या शेजारच्याच गावात, निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीच्या पुढे तो ग्रहस्थ ठेवला आणि अख्ख्या गावाला विनंती केली, एकदा सगळ्यांनी मिळून संतांचं निवृत्तीनाथाचं भजन करू. नाही मिळेलं माणूस उठून बसलं तर नाव बदलून ठेवी. मायबाप अख्खं गाव जमलेलं आणि अख्खं गाव भजन करत होतं. कुणाचं? माझ्या निवृत्तीनाथ महाराजांचं भजनही फार सुंदर आहे. जर आपली इच्छा असेल तर आपण सगळे मिळून भजन करूया. काय सुंदर भजन आहे. निवृत्ती राया, निवृत्ती राया, चमत्कार घडला. कुणाच्या भजनात ताकद आहे? संतांच्या भजनात. तुकोबरायांनी डोळे बंद केले आणि रामकृष्ण हरिभजन चालू झालं. पखवाजावर थाप पडली, थाप पडलेली ऐकली, अलगद डोळे उघडले आणि समोर दिसला गोल सोनबा ठाकूराचीच थाप तुकोबरायाला झाली. 2 तासाचं कीर्तन 3 तासावर गेलं. कीर्तन संपलं. कीर्तनाचा नियम होता तुकोबरायाच्या, कीर्तन झाले की विनेकराने यावं, महाराजांचं दर्शन घ्यावं, महाराजांना विनेकराचं दर्शन घ्यावं आणि पुढचा नियम पखवाज वादकाने आपला पखवाज गुंडाळावा, आवरावा, डोक्याची पागोटी काढावी आणि महाराजांचं दर्शन घ्यावं. सगळा नियम तिथल्या तिथं. सोनबान आपला पखवाज आवरला, डोक्याची पागोटी काढली आणि तुकोबरायाच्या दर्शनाकरता नतमस्तक झाला. तुकोबरायाने आशीर्वादाची थाप पाठीवर द्यायला हात पुढे केला. तरगवाडीकर हात पाठीवर नाही पडला, तो थेट हात जमिनीवर गेला. आता मात्र तुकोबरायांना फार दुःख झालं. शास्त्रीला बोलवलं, शास्त्री अहो काय चुकलं माझ्याकडून, असा काय माझ्याकडनं गुन्हा झाला म्हणून सोनबा एक शब्द न बोलता निघून गेला. शास्त्री म्हणतो आम्हाला तो सोनबा दिसला नाही, तुम्ही तर खुशाल म्हणता. तुकोबराय म्हणतात पहिलं त्याला घेऊन या, कोणत्याही अवस्थेत असू द्या त्याला माझ्यापर्यंत घेऊन. सोनबाच्या घरी शास्त्रीनं स्वतः गेले. तुकोबरायांना दोघांनी दोन्ही हात खांद्यावर घेतलं, पुतण्याने आणि शास्त्रीनं मायबाप व्यासपीठापर्यंत सोनबाला आणलं आणि तुकोबरायाने सोनबाला प्रश्न केला, ए सोनबा अरे का म्हणून रागवला माझ्यावर?
2 तास कीर्तनात मृदंग वाजवला आणि एकही शब्द न बोलता माझ्या सोबत निघून गेला. सोनबानं दिलेलं उत्तर तरंगवाडीकर ऐका. सोनबा सांगतो, तुकाराम महाराज मालक, अहो मी तुमच्या कीर्तनात आलोच नाही. स्वतःनं तुकोबरायाचा हात हातात घेतला आणि स्वतःच्या गळ्यापर्यंत आणला. ताकानं फणफण करणारा अंग पाहिलं आणि शास्त्रीनं त्या सोनबानं सांगितलं, माझा मला हात सुद्धा उचलत नाही आणि तुम्ही म्हणता कीर्तनात मृदंग वाजवला. तुकोबरायाने जाणलं, तुकोबरायाच्या लक्षात आलं, माझ्या कीर्तनात मृदंग सोनबानी नाही, मग साक्षात पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं मृदंग माझ्या कीर्तनात वाजवला. एवढ्यावर शास्त्री ग बसले नाही, कट्टर वैरी होता. पण तुकोबरायाचं गुणानुवाद रामेश्वर शास्त्रीनं करावं. तुकिता तुलने ब्रह्मा तुका चरणी मस्तक देवी आता तुम्ही आमच्यात कीर्तन करण्याच्या योग्यतेचे राहिले नाही. तुमच्या कीर्तनात जर देवानं मृदंग वाजवला तर तुका विष्णू नाही तुझा. हे समर्पण काय तर तुकोबराय देवाला सर्व भावानं शरण गेले. तुकोबराय म्हणतात, जर सर्व भावानं शरण गेलो, पहिलं कारण अनमोल असताना देह देवानं दिला म्हणून शरण जा. दुसरं कारण आहे देह दिला, पण देह देत असताना जे पशुधिकाला ज्ञान नाही ते अधिक ज्ञान देवानं आपल्याला दिलं. तुकोबराया म्हणतात, म्हणून तुम्ही त्याला अनेक हे ज्ञान नाही कुठे. पशु पक्ष्यांना हे ज्ञान नाही बघायला मिळत. असं कधी पाहायला मिळालं का? महिला मंडळ कोंबड्यांनी मिळून दिंडी काढली असं बघायला मिळालं का? म्हणजे दिंडीत येत नाही ते कोंबड्या आहेत असं मला म्हणायचं नाही. कोंबड्याने मिळून दिंडी कधी काढली नाही. गाढवं मिळून सप्त्याला कीर्तनात येऊन बसले असं कधी पाहायला मिळालं का? म्हणजे कीर्तनाला येत नाही ती असं नाही. मी नाही म्हणे, तुम्ही म्हणा. मी कशाला म्हणू बाबा, माझा असा अंग आणि मला स्वसायचं बी नाही. तुम्हाला का आले गोडवे अंगानं, अजून घरला बी जायचं मला गोडवे तुम्हाला माय बा. हे आणि कहे पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगी. पशु पक्ष्यांना हे अधिक ज्ञान नाही. तुकोबराया म्हणतात ते ज्ञान दिलं म्हणून तुम्ही त्याला शरण जा. आणि तिसरं कारण सांगितलं काय, दिलेलं ज्ञान योग्य ठिकाणी वापरण्याची बुद्धी देवानं आपल्याला दिली. ज्ञानोबराय हरिपाठात वर्णन करतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. अधिक ज्ञान देवानं आपल्याला दिलं. तुकोबराया म्हणतात या 3 कारणासाठी का होईना, पण तुम्ही देवाला काय करा, शरण जा. फक्त जात असताना जा कसं, अभंगाचं पहिलं चरण.
मुनी शरण जावे सर्व भावे देवासी. मग एकदा सर्व भावांना देवाला शरण गेलं. त्यानं मग पुन्हा कुणासाठी काय केलं? काकड्यात अभंगचा उंच नीच काही नेने बघे तिष्ठे भावे भक्त देखुने. दासी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षी चर्म रंगू लागे कबीराच्या मागे सजन कसाया माळ्या सावता. वा अख्खा अभंग वाचला की लक्षात येतं काय असे भक्ताची कामे नामे असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. त्यातलं उत्तम काम केलं नाथ महाराजांच्या घरी. 36 वर्ष देव राहिला. 36 किती वर्ष? कावडीने पारी सागरी सागर पारी वारे अनंत भक्ती भावी भावी निळावन निळावाचे पाय अनंत अनंत भावी भावी निळावाचे पाय आनंद भावी वारकेची मूर्त एक नाता दुसरे बारे दत्त रूपाना दुसरे बारे वस्त्र श्रीखंड्या चंदन उगाळू न करी. आणि राहिलेले 12 वर्ष देवानं नाथ महाराजांच्या घरी दत्त चौपदारी करीत असे. आपल्याला जर वाटत असेल देवानं सुद्धा आपल्या घरी येऊन आपल्या करता थोडंफार काहीतरी केलं पाहिजे वाटतं ना? नाही वाटतं ना? झोपला का काय? हे असला काय म्हणल्यावर माणसाची मनस्थिती राहत काय कायच्या तर 7:30 वाजता झोपा लागायला लागल्या. आता का हाणून घेता का तुमच्या? हे तुमचा दोषच नाही. तुम्हाला वाटतं कीर्तन म्हणजे सासू सुनाच्या गोष्टी असल्या की बरं असतं कीर्तन, पण आपल्याला तसलं सासू सुनाच्या गोष्टी आजपर्यंत कीर्तनात कधी सांगायला आल्या नाही. मी तो म्हणतो 27 वर्ष झाली तुमच्या पारायणाला. थोडं ऐकण्याची मनस्थिती सुद्धा आपली आता हळूहळू बदलली पाहिजे. तरंगवाडीकर एवढं वैभव आहे तुमच्या गावामध्ये. तुमचं पारायण म्हणजे आता आपण चढत्या क्रमाला लागलं. चढत्या क्रमाला काय काय गावात गेले बघायला मी तुम्हाला. रोज एक गाव फिरणारा बुवा आहे मी रोज. आता ही तर जाऊ द्या तिथे. कालचं स्टेटस तुम्ही माझं पाहिलं असेल. नांदेड पासून फक्त 50 किलोमीटर अलीकडे माझं कीर्तन होतं काल रात्रीच जळकोट तालुक्यामध्ये सोनवळा नावाचं गाव. तिथून मी सकाळी 6 वाजता घरी आलो. म्हणजे तिथली लोक बघायला मिळाली. आज सकाळचं कीर्तन केलं पाटसमध्ये रोटी घाटाच्या तिथंही माणसं बघायला मिळाली. आज आपल्या गावात आलो म्हणजे सप्ताहातली रोज कीर्तन करणारा मी वाटताय. पण तुमचं पारायण म्हणजे आता हे चढत्या क्रमाला लागलेलं पारायण. फक्त एक आहे हनुमंतरायाच्या चरणावर प्रार्थना करीन देवा आमच्या या सुंदर अशा पारायणाला भविष्यात कुणाची नजर लागू नाही आणि आपल्या सगळ्यांची मनस्थिती ऐकण्याची विचार करण्याची क्षमता ही हळूहळू वाढली पाहिजे. आता काय काय गावात गेलं की पहिले 2-3 वर्ष सप्ताह असला मग काय मजा बघायची. जागा दिसेल तिथं गण कुठं बी गण जागा दिसेल अख्खं गावच माळकरी. किती वर्ष? सुरुवातीचे 2-3 वर्ष. एकदा 3-4 वर्ष होऊ द्या मग कार्यकर्त्यांना पुन्हा बोलावं लागतं. अरे सप्ताह आला जवळ. कार्यकर्ते माझ्या सप्तान गाव तिकडं मातीत गेलं आम्ही तिकडं येणार ना. मी सांगू मायबाप तुम्हाला भगवंताचे आपल्यावर उपकार आहेत म्हणून तरी आपण त्याच्याकरता केलं. त्यानं काय दिलं आपल्याला? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे. मी तो म्हणतो या सगळ्या इंद्रियापैकी एक जर इंद्रिय देवानं काढून घेतलं एक जर किती गोठवलेलं ऐकायचंय का तुम्हाला? ऐका जाता जाता महिला मंडळ नीट कीर्तन ऐका माझं. एक इंद्रिय निकामी झालं तर किती फजिती होऊ शकते याचं उत्तम उदाहरण आहे का? एक गावच अख्खं बाहेरचं. बाहेरचं म्हणजे गावात कुणालाच ऐकू येत नाही. अख्खं गावच बाहेरचं. एक इंद्रिय काढून घेतलं तर किती फजिती होऊ शकते ऐका. आता अख्खं गाव म्हणजे गावातले टाळकरी बहिरे ऐकणारे बहिरे ऐकणारे बहिरे सांगणारा बहिरा म्हणणारे बहिरे वाजवणारे महिला मंडळ बहिरे पुरुष वर्ग म्हणजे अख्खं गावच बहिरे. एक मेंढपाळ होता त्या गावामध्ये. त्याचा रोज दिनक्रम मेंढ्या घ्यायच्या सोडायच्या आणि आपलं शेतात जायचं. पण त्या मेंढ्यामध्ये एक लंगडी मेंढी होती. आता ते राखता त्याची लागली झोप दुपारच्या वेळेला. अख्खी मेंढर कुठं गेली त्याच्या ध्यानातच आहे. ते लई शोधली पण मेंढरच गावं ना त्याला ते बैलगाडी ते जुन्या काळात ते मोठा हाकायच्या बघा. शेताला पाणी द्यायचे म्हणले काय हाकायच्या? मोठा हाकायचा. ती शेतकरी राजा दिसला बैल हाकत होता आणि ते नेमकं मोठा फिरून बैल यायची. ते पाणी बरोबर पाटानं शेताला जायचं. ते शेतकरी राजा त्या मोठ हाकणारा जवळ आला आणि त्यानं विचारलं कुणाला? त्या मोठ हाकणाराला. होय हो शेतकरी दादा माझी मेंढर चुकली पाहिली का तुम्ही? आता ज्याला सांगत होता ते कसलं
हा हा त्याच गावचं पाणी पिलेलं ते बी बहिर त्यानं ऐकून घ्यावं गेलं. त्यानं बैलाला हसून मारावं असा हात फिरवला. मेंढक्याला वाटलं बहुतेक त्या दिशेने मेंढर गेली, ती हुडकत गेलं तिकडे मेंढर त्याला घावली. तुम्हाला वा वा, या शेतकरी राजा नसता तर मला आज माझी मेंढर घावली नस. ते बी लई दान धर्मातलं होतं. कोण? ते मेंढपाळ. पण माणूस काय काय गोष्टी देव चांगल्या कुणाला देत नाही, दान धर्म कर. त्या अख्ख्या मेंढ्यामध्ये एक लंगडी मेंढी होती, सारखी कळपाच्या मागं राहायची. शेतकऱ्याला वाटतं, त्या मेंढक्याला वाटलं या शेतकरी राजामुळे माझी मेंढर गावली, आपण काहीतरी त्याचं देणं लागतो म्हणून तेवढी त्यांनी लंगडी मेंढी उचलली. आणि शेतकरी दादा तुमच्यामुळे आज मला माझी मेंढर सापडली, मी तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो, ही लंगडी मेंढी तुम्हाला दान. आता हे ऐकून घ्यायला पाहिजे होतं का नाही त्याने? पण ते कसलं बैर, त्यानं मूठ थांबवली, बैल थांबवली, बैल सोडून दिली. मेंढक्याच्या जवळ आला. तो म्हणला, हे बघ, मी माझी मोठण बैल सोडून गेलोच नाही, मी तुझी मेंढी मोडली नाही, आणि मी काय भरून देणार आहे का? किती परिणाम होऊ शकतो. ह्यो म्हणायचा मेंढी घ्या, ह्यो म्हणायचा मी मोडलीच नाही, त्यामुळं मी भरून देणार. या दोघाचा वाद विकोपाला पेटला. आणि त्या गावचा पाटी, त्या गावातला एक श्रीमंत माणूस, नुकताच शेजारच्या गावात बैल घोड्याचा बाजार भरला होता, ती नेमकं तिकडून घोडा घेऊन निघालो होतो. ह्या दोघांनी अडवलं. कुणाला? त्या घोडवाले. आणि त्यांना, थांबा घोडेवाल्या दादा. मेंढका सांगतो, माझी मेंढर चुकली, ह्यानं हुडकून दिली, ह्याला मेंढली मी दान करतो. बैलवाडा तो मोठवाला म्हणतो, मी माझी बैल मोठ सोडून गेलोच नाही, मी ह्याची मेंढी मोडली नाही, मी काय भरून देणार. घोडेवाल्यानं तरी ऐकून घ्यायला पाहिजे होतं की नाही? घोडवाला म्हणला, माझ्या पैशानं आणला, तुम्ही दोघच काय, अख्खं गाव जरी आलं तरी माझ्या पैशानं आणलाय, मी तुम्हाला देणार नाही. का शरण जायचं याचं कारण या उदाहरणामधून आपल्या लक्षात येतं. एवढं सगळं उदाहरण झालं. त्या गावचा पाटील, आता ही भांडणं तिघा चौघाची चालू झाली. भांडण, तो म्हणतोय मोडली नाही, तो म्हणतोय मी दान देतो, आणि तो म्हणतोय माझ्या पैशानं आणलाय, मी तुम्हाला दे. ह्या तिघाची भांडणं एवढी हानाहानी झाली, ही भांडणं गेली पाटला. पाटील दोन्ही बायका, आदल्या दिवशी भांडणं झाली, पाटलान दोन्ही बायका हाकलून दिल्या. दोन बायकाचा पाटील होता, दोन्ही बायका हाकलून दिल्या. कपाळाला हात लावून बसला होता पायरीवर, घराच्या पायरीवर बसलेला पाटील पाहिला. आणि शेतकऱ्यांना, त्या मेंढक्यांना आपली तक्रार सांगितली, शेतकऱ्यांना सांगितलं मोठ सोडून गेलो नाही. आणि घोडवाला म्हणतो, मी माझ्या पैशाने आणला, मी काय देणार नाही. पाटलानं तरी ऐकून घ्यायला पाहिजे होते की नाही? पण पाटील सुद्धा त्याच गावचा पाटील म्हणला, तुम्ही तिघच काय, सासरवाडीची अख्खी जरी माणसं आली तरी काल हाकलून दिलेल्या बायका पुन्हा घरात घेणार? बायबा, एक इंद्रिय जर देवाने निकामी केलं तर एवढी फजिती होऊ शकते. किती उपकार आहे देवाचे. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, एवढं सगळं दिलं म्हणून तरी तुम्ही देवाला शरण जा. आणि तुम्हालाही वाटत असेल देवानं आपलं काम करावं तर सगळ्यांनी दोन्ही हाताने टाळी वाजवायचे आणि मोठ्या प्रेमानं देवा. थांबा, हो हो हो, लय घाई झाली तुम्हाला, थांबा थांबा. सगळ्यांनी दोन्ही हात वर घ्या. सगळे, अतिशय सुंदर वातावरण आहे. सगळे पारावर बसलेले हातवर घ्या. चष्मावाले बाबा, जी हात वर करणार नाही मला पुढचं बोलायला लावू नका. माझी एकतर हाय काळीची, काळीच आहे माझी. ज्याला अंदाज घ्यायचा त्यानं फक्त हात खाली घ्या. उद्या जर सकाळ संध्याकाळी ह्याच टायमिंगला नाही एवढी गर्दी दारात जमली म्हणजे कीर्तनाला नाही असं मला म्हणायचं. तुम्ही इकडे जाऊ, हा घ्या ताटात वर. आणि एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने, ज्या प्रभू रामाची रामनवमी आपण सगळ्यांनी आनंदात साजरी केली, रामनवमी त्या हनुमान जयंतीच्या उत्सवाचा आपला हा सप्ताह आहे, त्या रामाचं एकदा सगळे भजन करूया. फक्त एक टाळी वाजवा. हा शाबास, हो श्रीराम
निम्याच भजनात घेतली म्हणो बुवा तुझा हाय सांगायचा धंदा चौकदार तुम्ही धंदा म्हणजे हे सोडते का बसले तुम्ही तर चौकातच दरोडा टाकला बाबा हितले हितले पण असं हात वर करा म्हणून 4 वेळा सांगावं लागलं हात खाली घ्या म्हणून सांगावं लागलं नाही काय काय म्हणलं माझी काळी जी भाई तेव्हा काय काय नाही हात वर ती म्हणणार लेखा दिसतोय बी तसाच बोलला उद्योग वाढला म्हणजे कुठं निस्तारता घेणं देण्याचं गरजीदार त्यापेक्षा असो ज्यांनी भजन केलं त्याला धन्यवाद ज्यांनी नसल केलं त्यांनी आता तरी दोन्ही हाताने प्रामाणिक टाळी आणि मोठ्या प्रेमानं माझ्या पांडुरंगाचं भजन विठोबा हरे हरे अनंत हे नामजा तो हा उतरील पार भव दुष्टर नदीचा असं बोलण्याच्या ओघामध्ये बरोबर 9 वाजलेले आहे अधिकचा वेळ तुमचा न घेता एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे साधू संतांचं मोठ्या प्रेमानं भजन करूया ज्ञानेश्वर पण एक परिणाम काय काय शब्द जरा हे जरी नाही तरी दसरा येईल हे जरी नाही हे जरी नाही दुसरा येईल हे जरी नाही सरद सेवका पर बाजून गेली सरद सेवका पर बाजून
प्रत्येकानं स्वतःची रचना वाटून घेतली मला फक्त एक 18 पगड जातीचा स्वराज्य तर अरे